मंत्री भरत गोगावले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी उपस्थित आहेत। गेल्या 1.5 तासापासून दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे। रायगडमधील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर सुरू आहे। या जागेवर विकास गोगावले यांना उमेदवारी मिळावी म्हणून भरत गोगावले आग्रही होती, मात्र महायुतीत जागा वाटपात रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे। रायगडची जागा राष्ट्रवादीकडे गेल्यानं पालकमंत्री पद आता शिवसेनेला मिळावं असा शिवसेना नेत्यांनी पुन्हा आग्रह धरला आहे। पालकमंत्री पदावर देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। नंदकिशोर, रायगडची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे। तटकरेंची ती पारंपरिक जागा असं बोललं जातं, पण त्याच वेळी दळवींची मुलगी ही अपक्ष म्हणून रिंगणात आहेत। गोगावलेंच्या मुलांना तिकीट हवं होतं आणि ते जर मिळत नसेल तर पालकमंत्री पदाचं काय? अनेक प्रश्नचिन्ह घेऊन गोगावले शिंदेंच्या दारी गेली आहे। काय चर्चा होती आहे? नक्कीच ऋषी सर, जवळपास 1.5 ते 2 तास झाले दोघांमध्ये, दोन नेत्यांमध्ये खरं तर ही संपूर्ण चर्चा आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडे गेली असल्यामुळं कुठेतरी ही शिवसेना म्हणजे गोगावलेंचा जो गट आहे तो नाराज असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच संदर्भात खरं तर ही संपूर्ण भेट जी आहे ती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नंदनवन बंगल्यावरती आणि याच ठिकाणी खरं तर ही भेट होताना आपल्याला पाहायला मिळते। थोरवे यांच्या ज्या मुलगी आहेत त्यांना खरं तर ही जी उमेदवारी आहे ती मिळालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। मात्र ते जरी अपक्ष उभे असले तरी सुद्धा एक जी जागा आहे त्यांवरती तटकरे जे आहेत ते सुद्धा कुठेतरी दावा ठोकताना आपल्याला पाहायला मिळतात। तर दुसऱ्या बाजूला गोगावले आहेत, मंत्री भरत गोगावले जे आहेत त्यांच्या मुलासाठी सुद्धा हे मोठ्या पद्धतीने आग्रही असताना सुद्धा पाहायला मिळतात। नक्कीच एकूणच या सगळ्या बैठकीला कोण कोण आणखीन गोगावलेंसोबत आणखीन कोण शिवसेना नेते उपस्थित आहेत का? सध्या भरत गोगावले जे आहेत ते एकटेच उपस्थित होते। खरं तर याच्या अगोदर नितेश राणे यांनी सुद्धा खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती। मात्र सध्या नंदनवन या ठिकाणी भरत गोगावले जे आहेत ते एकटेच उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल।